दरवर्षी ते डिपॉझिट वाढवतो. त्यांनी ते ह्यावर्षी चालू केलं. MIDC कडनं आम्हाला आता बिलं पाठवण्यात आली. त्याच्यात एक रकाना होता डिपॉझिट ॲडिशनल. त्यामुळे आम्ही विचारणा केली तर ते म्हणतात 3 महिन्याचे जे सरासरी भाडं आहे ते आम्ही डिपॉझिट म्हणून घेतो. तुमचं पूर्वीचं घेतलेलं आहे ते फार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला दरवर्षी असं आम्ही चेक करणार आणि दरवर्षी 3 वर्षाचं 3 महिन्याचं भाडं आम्ही जे असेल ते डिपॉझिट आमच्याकडे बाकी पाहिजे. मग आम्ही म्हटलं एवढे 9,000 10,000 कोणाला 8,000 कोणाला 12,000 अशी डिपॉझिट आलेली आहे. तर आम्ही एका हप्त्यात कसं भरणार? तर ते म्हणतात नाही तसं भरायलाच पाहिजे, आम्ही त्याला हप्ता पण देणार नाही. त्यामुळे MSEB पण म्हणजे महावितरण पण अशी दरवर्षी आमच्याकडनं डिपॉझिट घेते. तसंच आता MIDC काढलंय. ह्याच्यातनं MIDCला आता करोडो रुपये जमा होणार आहेत. हे अख्ख्या महाराष्ट्रात तेच गोळा करणार आहेत. त्यामुळे एकीकडे जर पाण्याचं चोरी होते, अनधिकृत पाणी न जोडणे आहेत, त्यांच्या माहिती अधिकारात मला माहिती दिली 14% पाण्याची गळती आहे. असं असताना स्वतः सुधारणा करायची नाही आणि लोकांकडनं असे पैसे गोळा करून वसुली करायची, हे त्यांचं धोरण आहे. किती डिपॉझिट आलेले प्रत्येकाला? प्रत्येकाला वेगळं आलंय. म्हणजे मिनिमम 500 पासून 10,000 पर्यंत आलेलं आहे. नाही, आमची आणि ग्राहकाची मागणी आहे की तुम्ही डिपॉझिट एवढं घेऊ नका. आधीच बिल दरामध्ये मागच्या वर्षी वाढ केली होती. त्यामुळे डिपॉझिट ॲडिशनल त्याच्यामध्ये घेतल्यामुळे त्याचे म्हणजे एकदम बोजा पडतो ना आम्हाला, तो घेऊ नये. कमीत कमी डिपॉझिट घ्यावं ही आमची मागणी आहे.